आपल्या शाळेतील 3 विद्यार्थी काल शाळा सुटल्यानंतर घरी न जाता बस स्टँडवर ज्यूस पिले। नक्की तपासणी केली जाईल ना वर्गात गेल्यावर। पैसे कोणीही आणायचे नाही। आपल्या शाळेत 3 मित्र वयोगे 9-10 वर्ष दुपारी 2-2:30 वाजता शाळा सुटते, मात्र घरी येण्याची वेळ उलटून गेल्यानंतर देखील घरी पोहोचतच नाही। सायंकाळी आई वडील शोधाशोध सुरू करतात। काही वेळ उलटूनही मुले मात्र सापडत नाही। मुले घरी न आल्यानं आई वडील नातेवाईक मोठ्या चिंतेत असतात। मुलांचे कुटुंबीय नागरिकांसह पोलीस प्रशासनाची धावपळ व शोधाशोध सुरू झाली। जीव टांगणीला लागला। शिर्डी शहरातून मुले कुठे गेले असतील या संदर्भात तर्कवितर्क लावले जात होते। सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले होते। शाळेपासून घराकडे जाणाऱ्या व इतर ठिकठिकाणच्या रस्त्यांचं सीसीटीव्ही फुटेज तपासले जात होते। दुपारी 2 नंतर सुरू झालेली ही शोधाशोध मोहीम काही वेळानं सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर येते आणि शोध मोहिमेला अधिक गती मिळते। पोलीस यंत्रणा कामाला लागते। नागरिक शोधाशोध सुरू करतात। सोशल मीडियातून वार्ता सर्वत्र पसरते। प्रत्येक जण मुले शोधण्यासाठी प्रयत्न करतोय। शेवटी सर्वांच्या प्रयत्नांना यश येते आणि अखेर सकाळी घरातून शाळेत गेलेली मुले शाळा सुटल्यानंतर 6-7 तासांनी सापडतात। तेव्हा सर्वजण सुटकेचा निश्वास टाकतात। झाले असे की शिर्डी पोलीस स्टेशनला नातेवाईक आणि मित्रपरिवार गर्दी करू लागले। 3 मुलांतील एका मुलाच्या आजीने सांगितल्यानुसार सायंकाळी 5 वाजता दोघे तिच्या नातूकडे म्हणजेच आपल्या मित्राकडे आले आणि आपल्याला किमया गार्डनला जायचं असल्याबाबत म्हणताच आजीने नकार दिला। मात्र चिमुकल्यांनी जायचे ठरवलेच होते। मग त्यांनी पाठीवरील दप्तर, टिफिन बॅग आणि दोघांच्या सायकली घेऊन प्रस्थान केले आणि मिळालेल्या माहितीनुसार एका लग्नात हजेरी लावत बस स्टँडवर ज्यूस पिले। 500 रूम भक्त निवास येथे जेवण केले आणि कदाचित या सर्व प्रक्रियेत बराच उशीर झाल्यानं आणि अंधार झाल्यानं आता घरी गेल्यावर बोलणे बसतील, घरचे मारतील अशी भीती असावी म्हणून त्या मुलांनी 500 रूम परिसरात फिरत राहणे पसंत केले। याच दरम्यान सर्वत्र शोधाशोध सुरू असताना काही तरुणांनी त्यांना 500 रूम परिसरात पाहिले आणि नातेवाईकांना फोनवर माहिती देतच नातेवाईक हजर झाले आणि मुलांना पोलीस स्टेशनला घेऊन जात पोलिसांच्या उपस्थितीत स्वतःच्या ताब्यात घेतले। यात एका मुलाकडे पैसे असल्याचं समजतं आणि आपल्या मित्रांसोबत थोडी मौज मजा करावी असा विचार मनी आला असावा आणि त्यातून हा सर्व प्रकार घडला असावा। मात्र या घटनेनंतर पोलिसांनी सुद्धा पालकांना सावधगिरी बाळगण्याची तंबी दिली असून शाळा प्रशासनानं देखील दुसऱ्या दिवशी सकाळी विद्यार्थ्यांना सक्त सूचना देत घरून कोणीही पैसे आणू नये, पालकांनी त्यांना पैसे देऊ नये आणि मुले वेळेत घरी न आल्यास तात्काळ शाळेशी संपर्क करावा असं आवाहन केलं आहे। वगैरे कोणीही गेटच्या बाहेर पडायचं नाही। पैसे सुद्धा आणायचे नाही। बरेच मुलं पैसे आणतात। तुम्ही पैसे आणतात का सगळेजण? नक्की तपासणी केली जाईल ना वर्गात गेल्यावर। पैसे कोणीही आणायचे नाही। आपल्या शाळेतील 3 विद्यार्थी काल शाळा सुटल्यानंतर घरी न जाता बस स्टँडवर ज्यूस पिले। तिथून ते कुठे लग्नाला गेले आणि तिथे 500 रुपये तिथे खेळत बसले आणि घरी आई वडिलांना सांगितलेलं नाही, घरी गेलेले नाही आणि मग नंतर संध्याकाळी त्यांचा तपास सुरू झाला। मग तुम्ही तिथून पुढे लक्षात ठेवायचंय, शाळा सुटली आई वडिलांना फोन करायचा तरच घरी जायचे। प्रत्येक विद्यार्थ्यांना आई किंवा वडील घ्यायला येतात का? शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणारं एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम। दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर। यात कुपन स्क्रॅच करा आणि मिळवा चक्क 5 कोटींचा जॅकपॉट। त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार, मोटरसायकल, फ्रीज, टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी। तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेटवस्तू सुद्धा। त्याचबरोबर ओप्पो मोबाईलसह अन्य मोबाईलवर भरघोस सूट। तर त्वरा करा, आपला मोबाईल आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉमवर। आमचा पत्ता भाजी मार्केट रोड, साई निर्माण कॉम्प्लेक्स, गाळा क्रमांक 4। संपर्क क्रमांक 7058787878 तसेच 8888857007।
आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.